संतोष देशमुख हत्याकांड प्रकरणामध्ये पहिल्या दिवसांपासून आमदार सुरेश धस यांनी वेगवेगळ्या पद्धतीचे पुरावे दिलेले होते. त्यांनी केलेले आरोप आज तंतोतंत खरे असल्याचं जवळपास दिसून येत आहे. विशेष न्यायालयानं मकोका न्यायालयानं वाल्मिक कराड हाच मुख्य सूत्रधार असल्याचं मान्य केलेलं आहे. सुरेश धस आपल्याबरोबर आहे, त्यांच्याकडून जाणून घेऊया. अगदी पहिल्या दिवसापासून आपण जे आरोप करत होतात तेच आज कोर्टानं मान्य केलेलं आहे. त्यांच्या निरीक्षणामध्ये नोंदवण्यात आलेलं आहे हे सगळे. तर हे किती मोठं यश आहे या प्रकरणामध्ये आणि याचे पुढचे पडसाद काय उमटतील? माननीय न्यायालयाचं मकोका न्यायालयाचं या ठिकाणी आभार मानलं पाहिजे. माननीय उज्ज्वल निकम त्यांचे सर्व सहकारी आणि याची एसआयटीची स्थापन केली होती. एसआयटीचे प्रमुख तेली साहेब आणि त्यांचे सर्व सर या सगळ्यांनी व्यवस्थितरित्या याचा तपास करून सगळ्या बाबी या माननीय न्यायालयाच्या पुढं त्या ठिकाणी मांडल्या आणि हे लोक म्हणजे दोषमुक्तीचे अर्ज करून ही केस लांबत कशी ठेवता येईल असा प्रयत्न करत होते. त्या प्रयत्नाला हा फाटा बसलेला आहे. त्यांचे दोषमुक्तीचे अर्ज कोर्टाने फेटाळून लावलेले आहेत आणि निरीक्षण नोंदवलेलं आहे. हे जे निरीक्षण नोंदवलंय की याचा मास्टर माइंड प्रमुख सूत्रधार हा आकाच आहे आणि हे जे निरीक्षण आहे हे भविष्यामध्ये जिल्हा न्यायालय, हायकोर्ट, सुप्रीम कोर्ट आणि माननीय राष्ट्रपती महोदयांच्या दयेच्या अर्जापर्यंत आम्हाला हे कामाला येणार. तुम्ही दयेच्या अर्जाचा उल्लेख करताय, म्हणजे या प्रकरणामधले मूळ सूत्रधार जे आहे आता सापडले किंवा मूळ सूत्रधाराचं नाव पुढे आल्यामुळे मृत्यूदंड त्यांना देण्यात यावा. ज्या पद्धतीची निर्घृण हत्या आणि हे संपूर्ण प्रकरण या परिसरामध्ये घडलं, या परिसरामध्ये जे एक गुंडाराज निर्माण झालेला आहे त्या गुंडाराजाचा प्रमुख जो आहे हाच मास्टर माइंड असल्याचा आता उघडकीस आल्यामुळे 100% याच्यामध्ये हे सगळे आरोपी जे आहेत यांना मी जे सांगितलं की राष्ट्रपतीपर्यंत दयेचा अर्ज शेवटची हे असते पुरावा करणार आणि या लोकांना सगळ्यांना फाशी त्या ठिकाणी झाली पाहिजे हा आमचा आग्रह आहे. परंतु याच प्रकरणामध्ये धनंजय मुंडे यांच्यावर वेगवेगळ्या स्वरूपाचे आरोप करण्यात आलेले होते. त्या प्रकरणामध्ये त्यांना त्यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागलेला होता. काही दिवसांपूर्वी कृषी घोटाळा प्रकरणामध्ये त्यांना क्लीन चिट मिळालेली आहे. आता इथं मास्टर माइंड ठरवण्यात आलेलं आहे. त्यामुळे संतोष देशमुख हत्या प्रकरणाशी धनंजय मुंडे यांचा काही संबंध नाही. इथून पुढे त्यांना याही प्रकरणात क्लीन चिट मिळाली आहे असं म्हणायचं का? आम्ही आता म्हणणारच नाही. मी काय जगातलं कोणीच काय म्हणणार, कारण आका आणि हे तुम्ही जे नाव घेतात ते सगळं एकच आहे. त्यांच्या आदेशावरच हे सगळं काही आदेश काम करत होते, म्हणजे त्यांचं हे सगळंच पाहत होते. त्यामुळं दोषमुक्ती त्याच्यामध्ये पडगिलवारची जी केस आहे ते सिंगल खरेदीच्या बाबतीमध्ये आहे. कृषी विभागामध्ये अनेक बाकीचे घोटाळे झालेले आहेत अब्जावधी रुपयाचे, त्याच्या बाबतीमध्ये आणखी अनेक कोर्टामध्ये केस पाडणार आहे. परंतु त्या कृषी घोटाळा प्रकरणामध्ये त्यांना क्लीन चिट मिळाल्यामुळे पुन्हा मंत्रिमंडळात त्यांना स्थान मिळेल अशी चर्चा होती. एक मिनिट ऐका. कृषी घोटाळ्यातल्या एका स्प्रे पंपाच्या याच्या बाबतीमध्ये फक्त ते पडगिलवार केसमध्ये गेले, कोर्टात गेले. अजून बाकीच्या बऱ्याच बाबी आहेत त्याच्यामध्ये अनेक लोक कोर्टात आहेत. एसीबीची चौकशी चालू आहे. एसीबीकडे कंप्लेंट झालेलं आहे आणि हे जरी हायकोर्टामध्ये निकाल लागला त्याच्यात कोणी ना कोणी सुप्रीम कोर्टामध्ये जाणार आहे. कोणत्या प्रकरणामध्ये तुम्ही सुप्रीम कोर्टामध्ये इंटरव्हीन करण्याचा विचार करत आहात की दोन्ही प्रकरणांमध्ये तुम्ही सर्वोच्च न्यायालयापर्यंत जाणार? मी सर्वोच्च न्यायालयाच्या काही वकिलांशी बोलणं झालं. ते जे आहेत ते बोलून बघून मला सांगणार आहे. त्याच्या बाबतीत मी निर्णय करेन. हा एक प्रकारचा न्यायालयानं तुम्ही जे काही पुरावे दिलेले आहेत त्या पुराव्यांवर विश्वास दाखवणं किंवा त्यावर शिक्कामोर्तब होणं असं म्हणायचं का? मी एकट्याने फक्त बाजू मांडलेली आहे. मी पुरावे दिले असं मी म्हणणार. पुरावे जे आहेत ते एसआयटीने तपासलेले आहेत. मोका न्यायाचे जे कलम लागलेले ते त्यांनी तपासलेले आणि त्याच्यावरती न्यायालयाने स्पष्ट मत जाहीर केलेलं आहे. त्याच्यामुळं मी पुरावे दिले किंवा काय केले याला काय अर्थ राहतो? धन्यवाद. आमच्याशी संवाद साधल्याबद्दल. तर होते सुरेश धस ज्यांनी या ठिकाणी कोर्टाचे आभार मानलेले आहे की त्यांनी केलेले आरोप किंवा त्यांनी केलेले पुरावे स्पष्ट केलेले असल्यामुळं आता कोर्टानं हा न्याय जो दिलेला आहे हा पुढे सर्वोच्च न्यायालयात सुद्धा त्यांना उपयुक्त ठरणार आहे. रमेश भटसं, प्रणाली कापसे, न्यूज 18 लोकमत, मुंबई.